पाहुण्यानं केला साल्यावर चाकूनं वार, त्यात जखमी झाले 4, आरोपी झाला फरार। सटाण्यात भर दिवसा फिल्मी स्टाईल घडला कांड। सटाणा शहरातील राज्य महामार्गावरील व्हीपीएन विद्यालयाजवळ थरारक आणि भयानक घटना घडली। मेहुणा व शालक यांच्या कौटुंबिक वादाच्या नाट्यमय वळणानं थेट रक्तरंजित चकमकीचं रूप घेतलं। चाकू हल्ल्यात शालकसह भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिघांना गंभीर जखमी करण्यात आले। या जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं नाशिकला हलवण्यात आलंय, तर एका जखमीवर सटाण्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत व त्यालाही रात्री नाशिक इथं हलवण्यात आलंय। या भयानक घटनेचं संपूर्ण कथानक अंगावर काटा आणणार आहे। साकोरा तालुका इगतपुरी येथील देवचंद सखाराम आवारी यांची पत्नी आपल्या 2 वर्षाच्या मुलासोबत कोळीपाडा तालुका सटाणा इथं बाळंतपणासाठी आली होती। मात्र 27 जानेवारी रोजी तिचा पती देवचंद आपल्या 2 मित्रांसह तिथं दाखल झाला आणि आपल्या मुलाला जबरदस्तीने घेऊन जाण्यासाठी हट्ट धरला आणि त्याच्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन तो इगतपुरीकडे निघाला। या बाबीची हकीकत देवचंद याच्या पत्नीनं सटाणा येथील तिचा भाऊ नामदेव याला मोबाईलवर माहिती कळवली आणि नामदेव यानं देवचंद याचा शोध घेण्यास सुरुवात केली। त्यांची भेट सटाणा येथील व्हीपीएन विद्यालयाजवळ झाली। त्यावेळी मेहुणे देवचंद याला शालक नामदेव जाधव यांनी भाच्याला का घेऊन जात आहे असं विचारलं। या प्रश्नावरून प्रचंड वादंग उफाळून आलं आणि देवचंद याचा मित्र गणू यानं अचानक चाकू काढून नामदेववर भयानक हल्ला चढवला। त्याला वाचवण्यासाठी धावून गेलेल्या योगेश येवला, देवेंद्र बच्छाव, एकाचं नाव अजून समजू शकलं नाही, अशा तिघांवरही धारदार चाकूनं त्याच्यावर क्रूर वार करण्यात आले। या हल्ल्यामुळे 4 जण रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्या ठिकाणी भीतीचं वातावरण पसरलं। या दुर्दैवी घटनेनंतर आरोपी देवचंद 4 चाकी वाहनातून नाशिककडे फरार झाला। या घटनेची बातमी सटाणा पोलीस स्टेशनला कळताच त्यांनी तातडीनं नाकेबंदी करत सर्व पोलीस दलाला सतर्क केलं। पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली देवचंद आणि त्यांच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नाशिककडे रवाना करण्यात आलं। देवळा, कळवण, उमराणे आणि पिंपळगाव येथील पोलिसांशी सटाणा पोलिसांनी संपर्क साधून नाकेबंदी करण्यास सांगितलं। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांचा कसून तपास सुरू असून आरोपींना लवकरच पकडलं जाईल अशी माहिती सटाणा पोलिसांनी दिली आहे। प्रखर न्यूज 24 साठी भैयासाहेब माळी, सटाणा।